काय झालंय यांना? महाराज, असं वाटतंय की यांना कुठल्या तरी सापाने दंश केलाय. नाही हुजूर, नाही. आपल्या महालात फार मोठी साजिश होत आहे. साजिश? कसली साजिश? होती? जी साक्षात कोमलतेचं प्रतीक आहे तिच्यासाठी हार सहन करणं फार कठीण असतं. रघुनाथ सिंग, जी महाराज. वैद्यजींना बोलवा. जी महाराज. मोती, मोती. आता तुला महाराणी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. बस असाच धैर्य कायम ठेव. विष मिळालं नाही तर तू खूपच लवकर विचलित होतेस. विषच आम्हा विषकन्यांचं जीवन असतं महाराणी साहेब. त्याचा प्रबंध वेळोवेळी केला जात आहे. बस तुझं सर्व लक्ष गंगाधर रावांवर केंद्रित कर. तुझ्या अदांनी त्याला अशा प्रकारे आकर्षित कर की तो मोतीबाईला पूर्णपणे विसरून जाईल. अप्पा, आपण आजोबांसोबत जाणार नाही का? अगं मी तर जाण्यासाठी तयार होतो. पण श्रीमंत सरकार ते तर त्यांच्या पेशवाई मान मरातबा शिवाय एकटाच जायचं म्हणतायत. हे देवा, हा संबंध जुळून आला तर सगळं पिठूर एक होऊन जाईल. त्या फिरंग्यांचा साहसही होणार नाही की ते आमच्याकडे नजर वर करून पाहू शकतील. मनुताई, तुम्हाला श्रीमंत सरकार बोलावतायत. बाहेर बग्गी उभी आहे. आम्ही पण जायचंय. श्रीमंत सरकारांसोबत केवळ आपणच जाणार आहात. अजूनपर्यंत चकुली नाही आली. पण आपण तर एकटेच जाणार होतात ना? या शुभ कार्याची चेतना जागवणारी आमची छकुली आहे. ती आम्हास आत्मबळ प्रदान करते. पाहिलंस, श्रीमंत सरकार आमच्याहूनही जास्त प्रेम करतात तुझ्यावर. नाही अप्पा, जेवढं प्रेम तुम्ही आमच्यावर करता तेवढंच आजोबा पण. अगं वेडे, काय बोलतेस तू? माझी तुलना श्रीमंत सरकारांशी करतेस? भले आज मराठा साम्राज्याच्या वैभवाचा सूर्यास्त झाला असेल, परंतु त्यांच्या विशाल हृदयाची भव्यता कोणा राजा महाराजांपेक्षा कमी नाहीये. हे तर तुमचं बरोबर आहे. आता बाहेर काही दासी कोणा राजा, हा, झाशीचे महाराज त्यांच्याबद्दल बोलत होत्या. दासी काय म्हणत होत्या? त्या म्हणत होत्या की झाशीचे महाराज आपली राणी निवडण्यासाठी नृत्याची स्पर्धा घेत आहेत. झाशीचे महाराज गंगाधर रावांना नृत्य, वादन, गायन आणि नाटकात खूप रस आहे. मग राज्यकारभार कधी करतात ते? सध्या कायदेशीरपणे राज्यकारभाराचे अधिकार त्यांना प्राप्त झालेले नाहीत. समस्यांनी घेरले गेलेत बिचारे. बिचारे का? राज्यकारभार करत नाहीत, प्रजेची काळजी घेत नाहीत, फक्त नाचगाण्यात दंग राहतात, मग समस्या तर होणारच. अगं हो हो, तू इतकी कशासाठी चिडतीयस? तू थोडीच तिथली राणी होणार आहेस. आप्पा, मला व्हायचंच नाही अशी राणी. प्रधानमंत्रीजी, जेव्हा आमच्या समोर श्वेतांबरेची कुंडली ठेवली गेली होती तेव्हा आपण सर्वांनी एकमुखाने आम्हाला पूर्ण सहमती दर्शवली होती. आणि आज तुम्ही शंका बोलून दाखवताय. क्षमा असावी महाराज. सेवकास आपण सल्ला देण्याचा अधिकार दिला आहे, म्हणून संशय बोलून दाखवला की राजकुमारी श्वेतांबरा. संशय आणि शंका साक्षीविना त्यांना काहीही अर्थ नसतो. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की महाराज साक्षी अभावी विश्वास ठेवत नाहीत. नरसिंगरावजी,
साक्षीदार तर या क्षणी माझ्यापाशी नाहीये, परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, जानकीबाई कशा प्रकारे महाराजांच्या विवाहासाठी अधीर झाल्या होत्या. शीघ्र अशा कुंडलीची व्यवस्था केली गेली जिच्यातले ग्रह नक्षत्र पूर्णपणे महाराजांच्या ग्रह नक्षत्रांशी अचूक जुळतात. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की सखूबाई जी जानकीबाईंचा तिरस्कार करते, त्या दोघीही एकमत होऊन महाराजांच्या विवाहास स्वीकृती देत होत्या. आपणच पहा, विचार करा. रघुनाथ सिंग, याच एका गोष्टीचं कोडं आम्हाला अजून सुटत नाहीये. आता तर जोपर्यंत तात्या दीक्षित आणि नाना भोपटकर कानपूरहून परत येत नाहीत, आपल्याला महाराजांना श्वेतांबरेपासून दूर ठेवायचा प्रयास करावा लागणार. परंतु त्या दोघांनी तर आतापर्यंत कानपूरहून परत यायला हवं होतं. कानपूरहून परत यायला इतका वेळ तर नाही लागत. अखेर कुठे गेले असतील हे दोघे? तात्याजी, हे गाव तर लहान आहे, परंतु संपन्नता झळकतीये. भोपटकरजी, हे ब्रह्मावर्त आहे. संपूर्ण सृष्टीची रचना केल्यानंतर ब्रह्माजींनी इथे आनंदाचे क्षण व्यतीत केले. भोपटकरजी, इथे विचारून पाहू. श्रीमानजी, काय ते आचार्य बादराण्यांचं घर कुठे आहे? हातून थोडं दूर बामनाळी मंदी जे समजा चांगलं घर दिसल ना, तेच आचार्यांचं घर आहे बघा. जी, धन्यवाद. चला बे भोपटकर. बस बस, फार झाला उपदेश. आम्ही पिठूरमध्ये आपलं स्वागत केलं एका अतिथीच्या रूपात, परंतु आपण ब्रह्मधर्माचं पालन करण्याऐवजी या रासलीलेमध्ये व्यस्त झालात. मनू, तू ये. महाराज, आपण यावे. प्रणाम महाराज. आम्ही आचार्य बादरायणांना भेटायला आलोत. अनुमती आहे? यावे यावे. कृपया आचार्यांना सूचित करावे की बाजीराव आले आहेत. हो. बाजीराव थाळे घेऊन माझ्या द्वारापाशी आलाय. प्रणाम आचार्य. प्रणाम. बोलावं. धर्माधिकारी महामहिम पुणे नरेश महाराजाधिराज बाजीराव पेशव्यांना या तुच्छ कान्य कुब्ज ब्राह्मणाची आठवण कशी झाली? आचार्य, आपल्या ह्या संबोधनांमध्ये लपलेलं विष हा बाजीराव कितीतरी वेळा प्यायलेला आहे. आता तर आपल्या
व्यंगामध्ये पण असीम प्रेम दिसायला लागलंय. प्रेम. आता हाच दिवस पाहायचा शिल्लक राहिला होता की कान्यकुब्ज ब्राह्मणाच्या आचार्याला केवळ धनापासून वंचित राहिल्यामुळे आपल्यासारख्या लोकांकडून प्रेमाची व्याख्या शिकावी लागेल. आचार्य, आम्हाला नाही माहित की आमच्या हातून असं काय कृत्य घडलं की ज्याने आपल्या मनावर आघात झाला आहे आणि आपण आमच्यामुळे इतके व्यथित झाला आहात. जर अजाणतेपणी कुठली चूक घडली असेल तर क्षमा करावी. क्षमा? कशाची क्षमा? गेल्या 23 वर्षांपासून आपल्या खोट्या ऐश्वर्याच्या आणि मान सन्मानांच्या बळावर आपण प्रत्येक ठिकाणी माझा अपमान केलात आणि आता क्षमा मागत आहात. अवश्य यामागे काहीतरी वाईट स्वार्थ असणार, ज्यामुळे बाजीराव पेशव्याला इथे याला विवश केलं आहे. पेशवा? बाजीराव पेशवा? आचार्य, क्षणभरासाठी बाहेर दृष्टी टाका. आपल्याला कुठेही बाहेर बाजीराव पेशवा दिसणार नाही. आपल्या समोर उभा आहे तो एक पिता, याचकाच्या रूपामध्ये आपल्यापाशी दान मागायला आला आहे. कसलं दान? कन्यादान. काय म्हणालात? अर्थात मी माझ्या पुत्रीचा तुमच्या पुत्रा समवेत वा. आणि तुम्हाला वाटलं की बाजारान फार प्रसन्न होऊन जाईल, गौरवान्वित होऊन जाईल, कारण एवढ्या मोठ्या पेशव्यांचा प्रस्ताव त्याच्या पुत्रीसाठी आलेला आहे. बाजीराव, तुमच्यासारख्या लोकांबरोबर संबंध जोडण्याऐवजी मी माझ्या मुलीच्या गळ्यात धोंडा बांधून तिला विहिरीत ढकलून देईन. समजलं? शिवानंद, हे सगळे थाळे उचलून यांच्या द्वारावर नेऊन फेकून दे. शिवानंद. आचार्यजी, आमचे आजोबा एक पिता म्हणून आपल्याकडे याचना करतायत, मग तुम्ही एक क्षणभरही पिता नाही होऊ शकत? वैशालीताई आमच्या नानाभाऊंवर प्रेम करते. खोट आहे हे. यशोदा, बोलाव तिला. वैशाली, काय म्हणताय ही? हो सांगा वैशालीताई, तुम्ही आमच्या नानाभाऊंवर प्रेम नाही करत? गप्प का आहेस? उत्तर दे. नाही. वैशाली, अगं तू हे काय बोलतेस? ऐकलं नाहीस तू तिने काय सांगितलं ते? आता यापुढे माझ्या उंबरठ्यावर परत पाऊल ठेवू नकोस. वैशाली, सांग तुझ्या पिताश्रींना की तू माझ्यावर प्रेम करतेस. क्षमा करावी. आम्ही आमच्या पिताश्रींच्या इच्छेविरुद्ध कोणतंही काम करणार नाही. कृपा करून निघून जावं इथून. ऐकलं तुम्ही? आता निघावं. चला आजोबा, बोलणं माणसाशी करता येतं, अहंकाराशी नाही.
म्हणू बरोबरच बोलते अण्णासाहेब. आम्हाला पण अशा लोकांशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. अपवित्र झालाय हा आमचा कक्ष. गंगाजळ घेऊन ये यशोदा. अहो तुम्हाला माहितीये काय व? ही कान्यकुब्ज ब्राह्मणांची वस्ती आहे ही. होय, बादरायण यांचं घर कुठे आहे? त्या तिथं जवळच. तिथे चलावे. भोपटकरजी, हा संबंध लवकरात लवकर जुळला तर फार बरं होईल. अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थां गतो अपि वा बाह्याभ्यंतरः श्रुते. प्रणाम आचार्यजी. बोला. आचार्यजी, आम्ही दोघे झाशीहून आलो आहोत. आदेश असावा. आचार्यजी, कानपूरच्या शास्त्रीजींनी आपल्या कन्येविषयी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? बाब ही आहे आचार्यजी की आम्ही झाशीचे महाराज श्री गंगाधर रावांच्या विवाहासाठी कन्येच्या शोधार्थ कानपूरला गेलो होतो. तिथल्या शास्त्रीजींनी सांगितलं की आपली कन्या विवाहयोग्य आहे. होय. यावं यावं या. स्थान ग्रहण करा. या. मी काही क्षणातच आलो. नाही पाहिजे. घेऊन जाते. क्षमा असावी श्रीमंत सरकार, परंतु अशा प्रकारे दुःखी होण्याने आपल्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. स्वास्थ्य मोरोपंत 23 वर्षांपासून फिरंग्यांकडून तिरस्कार अपमान तर झेलतच आहे. परंतु आज आयुष्यात पहिल्यांदाच स्वजनांकडून केला गेलेला अनादर अपमान सहन नाही करू शकत आहे मी. ठीक आहे. जीवनाच्या या अंतिम टप्प्यात हेच बघणं शेष होतं. आम्हाला क्षमा करा आजोबा. तू कशाबद्दल क्षमा मागत आहेस? पण आमच्यामुळे आपल्याला इतका अपमान सहन करावा लागला. ना मी आपल्याला सांगितलं असतं, ना आपण माझं म्हणणं ऐकून त्या अहंकारी आचार्यजींकडे गेला असतात. अगं नाही नाही बाळा, यात तुझा काय दोष आहे? अगं तू तर 2 वेगवेगळ्या समुदायांना एकत्र आणायची प्रेरणा दिलीस. तुझ्या विचारांनी प्रभावित होऊन मी तिथे गेलो होतो. परंतु खरं सांगायचं तर मी बादरायणांना पण दोष देऊ इच्छित नाही. खरा दोष जातो अंधश्रद्धाने भरलेल्या आमच्या परंपरा आणि आमच्या समजुतींना, ज्याने धर्माचं आवरण टाकून आम्हा दोन्ही भावांना वेगळं करून टाकलंय. आणि याच गोष्टीचा लाभ हे फिरंगी घेत आलेत आणि घेत राहणार आहेत.
जेव्हा तुझे हे विचार सामान्य माणसापर्यंत जातील ना, हिंदुस्थानामध्ये फिरंग्यांचा तो अंतिम दिवस असेल.